Hello students of standard 7. In this video we are going to learn our geography lesson number 10, human settlements. So open page number 62 of your textbook. Name of the lesson, human settlements. Now what is meant by human settlements? The place where people are living or the place where people can live. ज्या ठिकाणी लोक राहत असतात किंवा ज्या ठिकाणी लोक राहू शकतात त्याला आपण ह्युमन सेटलमेंट्स किंवा लोकवस्ती म्हणू शकतो किंवा लोकवसाहत म्हणू शकतो. नाव लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर्स, फाइंड सुटेबल लोकेशन फॉर ह्युमन सेटलमेंट्स अँड शो them in the picture. Now look at this picture where we can build a house or where people can live. Here we can build houses or people can live at these places. Now why only at these places we can build house? Because there is a proper road and here availability of water is also, that means we can bring water from this dam also, and the place is safe here. इथे राहण्यासाठी जागा सेफ आहे. इथे आपण घर बांधू शकत नाही कारण की तिथे डेंजर आहे आणि तिथे रस्ता वगैरे अवेलेबल नाही आहे. नाउ लुक ॲट दिस ऑल पिक्चर्स 10.2a, b, c and d. Look at these pictures properly. From these pictures we will take this question answers. See first question, what all can you see in these pictures? Now what can we see in these pictures? There are houses, buildings, here are some huts, here are people living, people are roaming here and there. We can see vehicles, some houses. Now see next question, what are the familiar features? कुठले घटक हे फॅमिलियर म्हणजे सर्व पिक्चर्समध्ये सारखे कुठले आहेत? देर आर हाऊसेस हिअर, देर इज हट, देर आर सम हट्स हिअर, देर आर ऑल्सो सम हाऊसेस अँड हिअर ऑल्सो सम बिल्डिंग्स आर देर. दॅट मीन्स इन ऑल पिक्चर्स पीपल आर लिव्हिंग मोर ऑर लेस. कमी किंवा जास्त सर्व पिक्चर्समध्ये लोक राहत आहेत. नाव हिअर वी कॅन सी फॅमिलियर फीचर. हिअर इज वन रिव्हर, हिअर इज स्मॉल स्ट्रीम ऑफ वॉटर. इथे पाण्याचा ओढा आहे आणि इथे नदीसुद्धा आहे. या पिक्चरमध्ये आपण रस्ते वगैरे बघू शकतो, काही गाड्यांसुद्धा बघू शकतो. इथे सुद्धा आपण रस्ता वगैरे किंवा घरं वगैरे बघू शकतो. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन, विच पिक्चर शोज स्पेअर्स सेटलमेंट? कुठल्या पिक्चरमध्ये सर्वात कमी लोकवस्ती आहे? हिअर वी कॅन सी दॅट देर आर पीपल आर लिव्हिंग व्हेरी लेस हिअर इन दिस पिक्चर. नेक्स्ट, विच पिक्चर शोज ॲग्रिकल्चर? कुठल्या पिक्चरमध्ये आपण ॲग्रिकल्चर किंवा शेतीसाठी योग्य जागा किंवा काही प्रमाणात शेती केली जाऊ शकते, तर असं कुठला पिक्चर आहे? हिअर यू कॅन सी स्मॉल अमाऊंट ऑफ ॲग्रिकल्चर इज पॉसिबल और फार्मिंग इज पॉसिबल इन दिस पिक्चर. नेक्स्ट, विच पिक्चर शोज डेन्स सेटलमेंट? डेन्स म्हणजे खूप जास्त लोकवस्ती किंवा खूप जास्त लोक कुठं राहत असतील, तर या पिक्चरमध्ये आपण बघू शकतो दिस इज अ सिटी and below that in this picture also. Next, which picture shows high rise building? कुठल्या पिक्चरमध्ये आपण उंच इमारती बघू शकतो? In this picture we can see clearly there are buildings. Now from the following assign a suitable names to each pictures. We have to name all the pictures: rural settlement, tribal hamlet, town and city. Now we can clearly give the names. This is a city, this is a rural settlement, this is a town. We can give this place a name town, and this is a hamlet, small आदिवासी hamlet that we can give here, tribal hamlet म्हणजे आदिवासी पाडा किंवा वस्ती आपण म्हणू शकतो, छोटीशी वस्ती. And last question, arrange the pictures according to the level of development in settlements. डेव्हलपमेंट अनुसार आपल्याला नंबरिंग करायचे आहे. तर सर्वात जास्त डेव्हलपमेंट कुठे झालेली आहे? दिस पिक्चर वी विल गिव 1 नंबर, दॅट इज मोस्ट डेव्हलप प्लेस. सेकंडली दिस प्लेस, थर्ड हिअर अँड हिअर इज नो डेव्हलपमेंट. लाईक दिस 1, 2, 3 and 4 अकॉर्डिंग टू डेव्हलपमेंट. From these pictures and the discussion we have done, we can understand that human settlements flourish at the places with favorable geographic conditions such as availability of water, a conducive climate, fertile land, etc. याहून आपल्याला लक्षात येईल की ज्या ठिकाणी लोकांच्या भौतिक गरजा पूर्ण होत असतात, जसं की पाणी असणे, व्यवस्थित क्लायमेट असणे,
त्याचबरोबर जमीन सुपीक असणे, ह्या ज्या वेगवेगळ्या भौतिक गरजा ज्या ठिकाणी पूर्ण होतात त्या ठिकाणी लोकांच्या जास्त प्रमाणात वसाहती निर्माण झालेल्या आहेत किंवा त्या ठिकाणी लोक जास्त राहत असतात. इन द अर्ली सेटलमेंट्स द ऑक्युपेशन ऑफ द पीपल वेर डिपेंडंट ऑन लोकली अवेलेबल नॅचरल रिसोर्सेस. तर अगोदरच्या ज्या वसाहती निर्माण झालेल्या आहेत तर त्या कशावरती निर्माण झालेल्या आहेत? ऑक्युपेशन म्हणजे त्या ठिकाणच्या लोकांचे व्यवसाय काय आहेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्व एक ऑक्युपेशन करणारे लोकांची जी राहण्याचं ठिकाण असतं तर अशा पद्धतीने वसाहती निर्माण झालेल्या आहेत. आणि ऑक्युपेशन्स हे कशावरती डिपेंडंट होते अगोदर? त्या ठिकाणी अवेलेबल असलेले नॅचरल रिसोर्सेस, वेगवेगळे जे नैसर्गिक संसाधन जे असतात, जंगल असेल, जमीन सुपीक असेल, हे जे वेगवेगळे नैसर्गिक साधनं जे असतात तर त्यावरती त्या लोकांचे ऑक्युपेशन डिपेंडंट होते आणि त्यानुसारच तिथले लोकांची वसाहती निर्माण झालेल्या आहेत. वी विल से सम एक्झाम्पल्स. पीपल अलॉंग द सी कोस्ट आर एंगेज इन फिशिंग. देअर सेटलमेंट्स बिकेम फिशिंग हॅमलेट्स और कोळीवाडास. आता समुद्रकडेचे जे लोक असतात तर ते जास्त प्रमाणात मासेमारी करत असतात तर त्यांचं ऑक्युपेशन काय झालं? फिशिंग. त्यानुसार मग तिथले जे सर्व लोक असतात तर त्यांची एक वसाहत निर्माण होत असते आणि त्यालाच आपण फिशिंग हॅमलेट किंवा कोळीवाडा म्हणू शकतो. नाव नेक्स्ट एक्झाम्पल. फॉरेस्ट ड्वेलर्स और ट्रायबल पीपल यूज फॉरेस्ट फॉर देअर लाईव्हलीहूड. दे लिव्ह इन द फॉरेस्ट एरियाज इन ट्रायबल हॅमलेट्स और आदिवासी पाडास. आता जंगलात राहणारे जे लोक असतात तर त्यांचा ऑक्युपेशन हा जंगलातून मिळणारे जे वेगवेगळ्या वस्तू असतात तर त्यावरती डिपेंड असतो आणि ते ज्या ठिकाणी राहत असतात जंगलामध्येच राहत असतात तर त्यांना आपण ट्रायबल हॅमलेट्स किंवा आदिवासी पाडा म्हणत असतो. नाव नेक्स्ट. ॲग्रिकल्चर इज प्रॅक्टिस इन फर्टाईल एरियाज. फार्मर फॅमिलीज बिल्ड देअर हाऊसेस इन और नियर देअर फील्ड्स. आता ज्या ठिकाणी शेती व्यवसाय होत असतो, फर्टाईल एरियाज म्हणजे ज्या ठिकाणी जमीन सुपीक असते त्या ठिकाणी शेती व्यवसाय केला जात असतो आणि त्या ठिकाणी राहणारे जे शेतकरी जे असतात तर आपापल्या शेतांमध्ये घरं बांधत असतात किंवा शेतीच्या बाजूला आसपास त्यांची वसाहत निर्माण होत असते. अशा पद्धतीने म्हणजे लोकांच्या व्यवसायानुसार वेगवेगळ्या वसाहती निर्माण झालेल्या असतात. दिस सेटलमेंट्स ग्रॅज्युअली ग्रो बिगर. आणि ह्या वसाहती हळूहळू वाढत जात असतात. These settlements, where the original occupation of the majority of people are based on natural resources, are called rural settlements. अशा प्रकारच्या ज्या सेटलमेंट्स असतात की ज्या नॅचरल रिसोर्सेसवरती डिपेंडेंट असतात, नैसर्गिक साधनांवरती लोकांचे जे व्यवसाय असतात तर अशा लोकांचे जे वसाहती निर्माण झालेल्या असतात तर त्यांना आपण रुरल सेटलमेंट्स किंवा ग्रामीण वसाहत म्हणू शकतो. ॲग्रिकल्चर, फिशरी एक्सेट्रा आर सम ऑफ दिस ऑक्युपेशन्स. म्हणजे असे जे ऑक्युपेशन्स आहेत ॲग्रिकल्चर, फिशरी, कलेक्टिंग फॉरेस्ट प्रोडक्ट्स, these are some occupations and according to these occupations settlements grows bigger. These settlements are called as rural settlements. Now see from here, with the passage of time other associated occupations also develop gradually in these rural settlements. आता ग्रामीण भागांमध्ये मूळ जो व्यवसाय असतो तर त्या मूळ व्यवसायाशी डिपेंडंट इतर व्यवसायसुद्धा हळूहळू निर्माण होत असतात. तर अशा पद्धतीने इतर व्यवसाय जेव्हा वाढत जात असतात ॲज अ रिझल्ट पीपल फ्रॉम सराउंडिंग एरिया मायग्रेट अँड सेटल देअर लिडिंग टू इन्क्रीज इन द रुरल पॉप्युलेशन. अशा पद्धतीने इतर व्यवसाय करणारे लोकसुद्धा त्या भागामध्ये येऊन राहायला लागत असतात आणि त्या भागातलं किंवा ग्रामीण भागाचं पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या ही वाढत जात असते. हाऊसेस आर बिल्ड अँड डिफरंट फॅसिलिटीज आर डेव्हलप फॉर द ग्रोईंग पॉप्युलेशन. आणि तिथे आणखीन घरांची निर्मिती होत असते आणि इतर ज्या फॅसिलिटीज असतात, पाणी पुरवठा असणे, रस्ते असणे, तर ह्या ज्या फॅसिलिटी असतात तर त्या तिथे वाढत जात असतात किंवा निर्माण झालेल्या असतात. अशा पद्धतीने एखादा ग्रामीण भाग हा वाढत जात असतो. इम्पॉर्टन्स ऑफ सेकंडरी अँड टर्शरी ऑक्युपेशन्स इन्क्रीजेस. द प्रपोर्शन ऑफ पीपल एंगेज इन प्रायमरी ऑक्युपेशन्स डिक्लाइन्स. आणि त्या भागातलं जे प्रायमरी मूळ ऑक्युपेशन जो असतो तर तो कमी होत जातो आणि सेकंडरी ऑक्युपेशन्स त्या मूळ व्यवसायावरती डिपेंडंट असणारे इतर व्यवसाय हे जास्त प्रमाणात वाढत जात असतात आणि हा मूळ व्यवसाय हा कमी होत जात असतो. ड्यू टू रिलिजियस, हिस्टॉरिकल, commercial, educational and administrative reasons and also due to tourism, the original settlement may transform into urban one. इतर पण काही कारणं आहेत की जे एका भागाचा कायापालट करण्यामध्ये किंवा ग्रामीण भागाचं रूपांतर हे शहरीकरणामुळे होत असतं. तर इतर कारणं कुठली असू शकतात? रिलिजियस, धार्मिक कारणं असू शकतं. एखाद्या ठिकाणी हिस्टॉरिकल
किंवा कमर्शियल भागसुद्धा होऊ शकतो, ज्या ठिकाणी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी व्यापार वगैरे जास्त प्रमाणात झालेला असेल तर त्यामुळे सुद्धा त्या भागाची वाढ होत असते किंवा शहरीकरण होत असतं. एज्युकेशनल एखाद्या ठिकाणी जर शैक्षणिक संस्था निर्माण झाली, शाळा कॉलेजेस निर्माण झाली तर अशा ठिकाणी सुद्धा त्या भागाचा कायापालट होऊ शकतो. अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन्स, जर एखादं मोठं ऑफिस किंवा कार्यालय त्या ठिकाणी निर्माण झालं किंवा टुरिझम, त्या भागामध्ये जर काही पर्यटन स्थळं असेल किंवा बघण्यासारखं काही ठिकाण असतील, अशामुळे सुद्धा त्या भागामध्ये डेव्हलपमेंट होत असतात. अँड द ओरिजिनल सेटलमेंट मे ट्रान्सफर इंटू अर्बन सेटलमेंट. अशा पद्धतीने ते ओरिजिनल सेटलमेंट जर छोटं असेल तर त्यामध्ये वाढ होत जाते आणि ते शहर बनत असतं. इफ द पॉप्युलेशन अँड द नेसेसरी ॲम्युनिटीज इन्क्रीज ऑन लार्ज स्केल, द अर्बन एरियाज ग्रो इंटू मेट्रोपॉलिटन सिटी. आणि एखाद्या ग्रामीण भागाचं शहरीकरण होत असतं किंवा शहरी भागामध्ये रूपांतर होत असतं आणि त्या शहरामध्ये जर लोकसंख्या आणखीन वाढत गेली तर त्याला एक आपण मेट्रोपॉलिटन सिटी म्हणू शकतो, की महानगर म्हणू शकतो. खूप मोठं शहर तर त्यालाच आपण मेट्रोपॉलिटन सिटी म्हणत असतो. अशा पद्धतीने ग्रामीण भागाचं रूपांतर शहरी भागात, शहरी भागाचं रूपांतर हे महानगर किंवा मोठ्या सिटीमध्ये होत असतं. नाउ ऑब्झर्व दिस फिगर केअरफुली. We'll discuss some question answers given here. See, first question, what is the difference between human settlement A and B? In this settlement and in this settlement, what is the difference given here? We can see that houses built here are along a lake and houses built here are along road, and here we can see that houses are not in a proper line, but here in this B settlement we can see that houses are in a proper line along a road. इथे आपण घरं एका सरळ रेषेमध्ये बघू शकतो, परंतु ते एका सरळ रेषेमध्ये घरं बांधलेले नाहीत. नाउ सी द सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सेटलमेंट बी अँड सी? नाउ वेअर इज सी सेटलमेंट? हियर वी कॅन सी दॅट दिस सेटलमेंट और हियर द हाऊस इज ऑन अ माउंटनस रिजन. इथे आपण हे जे घर बघू शकतो तर ते एका डोंगरावरती बघू शकतो आणि तिथे एकच घर आहे. आणि इथे आपण बघू शकतो की अनेक घरं आहेत आणि एका सरळ रेषेमध्ये आहेत. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन, वेअर डू यू फाइंड लेस दॅन 2 हाऊसेस? म्हणजे एकापेक्षा कमी म्हणजे एकच घर. तर इथे आपण बघू शकतो इन दिस सेटलमेंट. नेक्स्ट, इन व्हॉट टाईप ऑफ सेटलमेंट डू यू लिव्ह? नाउ दिस इज क्वेश्चन फॉर यू. विच टाईप ऑफ सेटलमेंट यू आर लिव्हिंग? कुठल्या पद्धतीच्या सेटलमेंटमध्ये तुमचं घर आहे, दॅट यू हॅव टू आयडेंटिफाय. Now look at this map carefully. Observe it carefully. We will see some question answers given below that. See the first question. Name some of the settlements shown in the map. Which are the settlements shown in the map? Here we can see Amlipada. Here we can see Dumda. Here we can see Kamkuwa. Here is Chapawadi. And here is a city given here. These are some settlements given in this map. See the second question. Which of the settlements in the map are in scattered form? तर कुठल्या कुठल्या वस्तीमध्ये किंवा लोकवसाहतीमध्ये घरं हे दूर दूर आहेत, स्कॅटर फॉर्ममध्ये आहेत. हिअर ॲट दिस प्लेस वी कॅन सी दॅट हाऊसेस आर अवे फ्रॉम इच अदर, दॅट इज ॲट अमलीपाडा. हिअर ॲट चाफावाडी ऑल्सो वी कॅन सी दॅट हाऊसेस आर फार अवे फ्रॉम इच अदर. सी द नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ आर द हाऊसेस इन द सेटलमेंट्स अलॉंग द रोड्स अरेंज? आणि रस्त्यांच्या कडेला जे घरं आहेत तर त्यांची अरेंजमेंट कशा पद्धतीची आहे? हिअर वी कॅन सी दॅट houses along the roads are in a proper line. Here also we can see they are in a line. At this place also we can see that houses along the roads are in a straight line along this railway line. रेल्वे रुळाच्या कडेचे जे घर आहेत तर ते सुद्धा एका सरळ रेषेमध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, इन विच सेटलमेंट्स आर द हाऊसेस क्लोज टुगेदर अँड व्हॉट कुड बी द रिझन बिहाइंड दिस डेन्सिटी? कुठल्या वसाहतीमध्ये किंवा कुठल्या सेटलमेंटमध्ये घरं हे खूप जवळजवळ आहेत? In this city we can see at this place also we can see that houses are close to each other, and what could be the reason? काय कारण असू शकतं? Here we can see that one river is flowing from here. एक नदी सुद्धा आहे आणि नदीमुळे काय झालेलं इथे वसाहत निर्माण झालेली आहे आणि हळूहळू तिथं शहर निर्माण झालेलं आहे. वी कॅन सी हिअर मार्केट ऑल्सो इन दिस वे. अँड हिअर ड्यू टू रेल्वे लाईन अँड रोड्स, इथून एक रेल्वे लाईन गेलेली आहे, त्याचबरोबर रस्ते सुद्धा आहेत काही, त्यामुळे तिथे खूप जास्त प्रमाणात घरं वगैरे बांधकाम झालेलं आहे घरांचं. सी द नेक्स्ट क्वेश्चन, कॅन यू नाव क्लासिफाय द सेटलमेंट्स अकॉर्डिंग टू द बेसिस ऑफ दिस
पॅटर्न्स. आता इथे वेगवेगळ्या पॅटर्न्सनुसार आपण घरं बघितलेले आहेत. काही घरं हे दूर दूर आहेत, काही घरं एका सरळ रेषेमध्ये आहेत आणि काही ठिकाणी घरं हे एका खूप जास्त प्रमाणात घरं एकाच ठिकाणी बांधकाम झालेलं आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळे पॅटर्न्स निर्माण झालेले आहेत. आफ्टर कन्सिडरिंग व्हेरियस सेटलमेंट्स वी रिअलाइज दॅट पीपल सेटल डाऊन इन द डिफरंट जॉग्राफिकल कंडिशन्स अँड अडॅप्ट देमसेल्व्स टू द कंडिशन्स इन द रिजन. म्हणजे त्या भागातल्या वातावरणानुसार किंवा जॉग्राफिकल कंडिशन्सनुसार लोक घरं बांधत असतात आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या वसाहती निर्माण होत असतात. पॅटर्न्स ऑफ ह्युमन सेटलमेंट्स इव्हॉल्व इन अकॉर्डन्स with the natural conditions. In this lesson, we are going to study major patterns of human settlements and reasons behind them. We are going to learn different types of settlements. सेटलमेंट्सचे वेगवेगळे जे प्रकार आहेत. आपण इथे बघितलं दूर दूर घरं बांधणे एका सरळ रेषेत किंवा जास्त प्रमाणात एकाच ठिकाणी घरांचं बांधकाम, हे झाले वेगवेगळे पॅटर्न्स दॅट वी आर गोइंग टू स्टडी फर्दर. Now read from here. Using the resources from the surrounding, man constructed houses and started living in them. आजूबाजूला वेगवेगळ्या ज्या वस्तू असतात तर त्यांचा वापर करूनच आपण घरांचं बांधकाम करत असतो आणि त्यामध्ये आपण राहत असतो. इन द मॉडर्न एरा ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पीपल हॅव मेड रिमार्केबल प्रोग्रेस इन कन्स्ट्रक्शन ऑफ शेल्टर. आणि आता आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा वापर करून घरांच्या बांधकामामध्ये खूप प्रगती आणलेली आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपण घरांचं बांधकाम करत असतो. दे हॅव इवन बिल्ड स्काय स्क्रॅपर्स. आणि काही मोठमोठ्या शहरांमध्ये आपल्याला खूप उंच उंच इमारतीसुद्धा बघायला मिळत असतात, त्यांनाच आपण स्काय स्क्रॅपर्स म्हणत असतो. Man is thinking of constructing colonies on other planets and their satellites too in future. मानवाने आता इतर ग्रहांवर आपल्याला वसाहत निर्माण करता येईल का किंवा राहता येईल का याचा सुद्धा विचार करणं आता स्टार्ट केलेला आहे. सेटलमेंट्स हॅव प्रोव्हाइडेड मॅन विथ स्टॅबिलिटी. आणि वसाहत निर्माण झाल्यामुळे मानवाच्या जीवनामध्ये एक स्थिरता आलेली आहे. अगोदरच्या काळामध्ये मानव हा इकडून तिकडे फिरायचा शिकार करण्यासाठी किंवा इतर वस्तू मिळवण्यासाठी. रुरल सेटलमेंट इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स द स्टेबल लाईफ इन ह्युमन हिस्ट्री. आणि सर्वात अगोदर कुठली सेटलमेंट निर्माण झाली होती? रुरल सेटलमेंट, ग्रामीण वसाहत. अर्बन सेटलमेंट्स हॅव इव्हॉल्ड थ्रू द एक्सपान्शन अँड ग्रोथ ऑफ रुरल सेटलमेंट्स. आणि ग्रामीण वसाहतीचं जर रूपांतर ग्रामीण वसाहत वाढत गेली की त्याचंच रूपांतर हे अर्बन सेटलमेंट्समध्ये होत असतं. अ सर्टन वे ऑफ लाईफ इज प्रिझर्व्ड इन रुरल सेटलमेंट्स. आणि ग्रामीण भागातल्या लोकांचं राहणीमान हे शहरी भागातल्या लोकांपेक्षा थोडंसं वेगळं असतं. इनक्रीज इन द पॉप्युलेशन ऑफ रुरल सेटलमेंट इज द बिगिनिंग ऑफ अर्बनायझेशन. आणि जशी ग्रामीण भागातले लोकसंख्या वाढत जाते तसं तो भाग हा शहरीकरणाकडे वळत असतो. लाईफ इन द अर्बन सेटलमेंट इज मोर डायनेमिक. आणि शहरी भागातल्या लोकांचं राहणीमान हे थोडंसं गतिमान असतं किंवा फास्ट असतं. देर आर लार्ज स्केल इकॉनॉमिक कोरिलेशन्स बिटवीन रुरल अँड अर्बन सेटलमेंट्स. ग्रामीण भागात आणि रुरल सेटलमेंटमध्ये अनेक आर्थिक देवाणघेवाण चालू असते किंवा वेगवेगळे जे व्यवहार असतात तर ते दोन्ही सेटलमेंट्समध्ये एकमेकांमध्ये डिपेंडेंट असतात. द डे टू डे फूड रिक्वायरमेंट ऑफ अर्बन पॉप्युलेशन इज फुलफिल्ड बाय द रुरल सेटलमेंट. आणि शहरी भागातल्या लोकांचे जे खाण्याच्या पिण्याचे जे गरजा असतात तर त्या रुरल सेटलमेंटवरती किंवा ग्रामीण भागातल्या लोकांचे जे ऑक्युपेशन्स असतात, शेती असणे, इतर व्यवसाय जे असणे, तर त्यावरतीच शहरी भागातल्या लोकांच्या गरजा पुरवल्या जातात. मॉडर्नायझेशन, सायन्स अँड टेक्नॉलॉजी लीड टू ट्रान्सफॉर्मेशन इन बोथ द टाईप्स ऑफ सेटलमेंट्स. आणि वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमुळे किंवा सायन्समुळे दोन्ही सेटलमेंट्समध्ये प्रगती हळूहळू होत जात असते. नाव विल लर्न डिफरंट टाईप्स ऑफ सेटलमेंट्स अँड देअर कॅरेक्टरिस्टिक्स. वेगवेगळ्या प्रकारच्या वसाहती आणि त्यांची आपल्याला वैशिष्ट्ये बघायची आहेत. सी द फर्स्ट टाईप दॅट इज स्कॅटर्ड सेटलमेंट. व्हॉट इज स्कॅटर्ड सेटलमेंट? इन स्कॅटर्ड सेटलमेंट्स हाऊसेस आर फ्यू अँड फार फ्रॉम ईच अदर. स्कॅटर्ड सेटलमेंट म्हणजे अशी वसाहत की ज्या ठिकाणी घरं खूप कमी असतात आणि दूर दूर असतात घरं. जनरली सच सेटलमेंट्स आर फाउंड इन द एरियाज ऑफ हाय रिलीफ डेन्स फॉरेस्ट. कुठल्या भागामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या वसाहती बघायला मिळतात? उंच ठिकाणी, डोंगराच्या भागामध्ये, त्याचबरोबर जास्त प्रमाणात जंगल असेल त्या ठिकाणी, ग्रासलँड्स, गवताळ प्रदेश, हॉट डेझर्ट्स, वाळवंटाचा प्रदेश असेल किंवा एक्सटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर लँड्स आणि खूप जास्त शेतजमीन असेल, सलग शेतजमीन जिथे असते तर तिथे सुद्धा आपल्याला स्कॅटर सेटलमेंट बघायला मिळतात. अशा प्रकारची सेटलमेंट असते म्हणजे घरांचं अंतर खूप दूर दूर असतं. नाव विल सी द कॅरेक्टरिस्टिक्स.
वैशिष्ट्ये काय आहेत स्कॅटर सेटलमेंटची? फर्स्ट, डिस्टन्स बिटवीन स्कॅटर सेटलमेंट्स कॅन बी क्लिअरली सीन. आणि सेटलमेंट्समध्ये किंवा वसाहतींमध्ये अंतर खूप जास्त असतं. आता इथे एक एक घर दाखवलेलं आहे, तर इथे 2-2, 3-3 घरंसुद्धा असू शकतात एका ग्रुपमध्ये. नेक्स्ट, द सेटलमेंट्स हॅव लिमिटेड पॉप्युलेशन ॲज इन स्मॉल हॅमलेट्स. तर तिथलं पॉप्युलेशन, घरं कमी असतात म्हणजे पॉप्युलेशनसुद्धा कमी असतं. आणि ते सेटलमेंट जे असतात तर त्यांनाच आपण पाडा म्हणत असतो किंवा वाडी म्हणत असतो किंवा वस्ती म्हणत असतो. नेक्स्ट, फॅसिलिटीज अँड सर्व्हिसेस इन दिस सेटलमेंट्स आर नॉट ॲडिक्वेट. तिथे ज्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज असतात किंवा सोयीसुविधा असतात, पाण्याची सुविधा असेल, इलेक्ट्रिसिटी सप्लाय असेल किंवा रस्ते असतील, ह्या ज्या वेगवेगळ्या सुविधा आहेत तर त्या तिथे नसतात. नेक्स्ट, ॲज द सेटलमेंट्स आर क्लोजर टू नेचर दे आर फ्री फ्रॉम पोल्युशन. परंतु तिथे पोल्युशन नसतं किंवा पोल्युशन खूप कमी असतं, कारण की ते निसर्गाच्या सानिध्यात किंवा निसर्गामध्ये तिथले लोक राहत असतात. नेक्स्ट, दे डिपेंड ऑन द सेंट्रली लोकेटेड विलेजेस फॉर दॅर डे टू डे रिक्वायरमेंट्स. आणि अशा प्रकारचे जे सेटलमेंट्स असतात तर एखादं गाव असेल तर ते सेंट्रलला असतं आणि आजूबाजूला अशा प्रकारच्या वाड्या वस्त्या निर्माण झालेल्या असतात. दे डिपेंड ऑन दिस विलेज. या सर्वांचे जे वस्त्या असतात, छोटे छोटे वस्त्या असतात, तर ते यामध्ये एखादं गाव असेल, आजूबाजूला एखादं खेडेगाव असेल तर त्यावरती त्यांचे बाकीच्या गरजा ह्या त्या खेडेगावामधून भागविल्या जातात. नेक्स्ट टाइप ऑफ सेटलमेंट इज न्यूक्लिएटेड सेटलमेंट. व्हॉट इज मीन बाय न्यूक्लिएटेड सेटलमेंट? द सेटलमेंट विच गोज ऑन रायझिंग फ्रॉम द सेंटर पार्ट ऑफ द सेटलमेंट. म्हणजे सेंटरपासून आजूबाजूला जी सेटलमेंट वाढत जात असते अशा प्रकारे, तर त्यालाच आपण न्यूक्लिएटेड सेटलमेंट म्हणत असतो. नाउ वेअर वी कॅन सी दिस टाइप ऑफ सेटलमेंट्स. These settlements are generally close to the water sources like brooks, rivulets, rivers, lakes, reservoirs, etc. म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असते अशा ठिकाणी अशा प्रकारचं सेटलमेंट, न्यूक्लिएटेड सेटलमेंट हे वाढत जात असतं. एक घर असतं, त्याच आजूबाजूला परत घरांची बांधकाम होत असते. अशा प्रकारे घरांचं बांधकाम हे वाढत जात असतं. अगेन वेअर वी कॅन सी इन द डेझर्ट्स ऑफ राजस्थान वी फाइंड न्यूक्लिएटेड सेटलमेंट्स नियर अशोर्ड सोर्सेस ऑफ वॉटर. राजस्थानमध्ये ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असते तर अशा ठिकाणी आपल्याला न्यूक्लिएटेड सेटलमेंट बघायला मिळत असतं. अगेन वेअर वी कॅन सी फर्टाईल प्लेन्स, ज्या भागामध्ये जमीन सुपीक आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला न्यूक्लिएटेड सेटलमेंट बघू शकतो आपण. ट्रान्सपोर्ट हब, ट्रान्सपोर्ट सुविधा असेल एखाद्या ठिकाणी तिथे. मायनिंग सेंटर्स, ज्या ठिकाणी मायनिंग चालत असते, कोळशाचे खाणी असतील किंवा ऑइल रिफायनरीज असतील अशा ठिकाणी. कमर्शियल हब्स, ज्या ठिकाणी व्यापार किंवा उद्योग चालतात. These all reasons give rise to nucleated settlements. Beside this, आणखी सुद्धा कुठले कारण असू शकतात? डिफेन्स, हेल्थ, एज्युकेशन अँड अदर सोशल अँड रिलिजियस फॅक्टर्स. इतर फॅक्टर्स कुठले असू शकतात? डिफेन्स, हेल्थ, म्हणजे ज्या ठिकाणी हॉस्पिटल असतील किंवा एज्युकेशन फॅसिलिटीज असतात अशा पद्धतीने त्या ठिकाणी न्यूक्लिएटेड सेटलमेंट्स हे वाढत जात असतं. नाउ व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ न्यूक्लिएटेड सेटलमेंट्स? न्यूक्लिएटेड सेटलमेंट्सच्या वैशिष्ट्ये काय आहेत? इन दिस फिगर यू कॅन सी हाऊ न्यूक्लिएटेड सेटलमेंट्स आर फॉर्म. नाउ सी द कॅरेक्टरिस्टिक्स. इन दिस सेटलमेंट्स हाऊसेस आर क्लोज टू ईच अदर. म्हणजे या सेटलमेंट्समध्ये घरं खूप जवळजवळ असतात, एकमेकांच्या जवळ. नेक्स्ट, सोशल सर्व्हिसेस आर अवेलेबल इन दिस सेटलमेंट्स. वेगवेगळे जे सोशल सर्व्हिसेस किंवा फॅसिलिटीज जे असतात तर त्या सर्व तिथे अवेलेबल असतात. रोड्स असतील, इलेक्ट्रिसिटी सप्लाय असेल, लाईक दिस. नेक्स्ट, ॲज दिस सेटलमेंट्स डेव्हलप इन सर्टन प्लेसेस ओव्हर सर्टन पिरियड ऑफ टाईम दे अटेन अ पर्टिक्युलर शेप. आणि त्यांना त्या सेटलमेंट्सला एक विशिष्ट आकार असतो, कारण की ते एका विशिष्ट पद्धतीने वाढत जात असतात. नेक्स्ट, रोड्स आर नॅरो इन ओल्ड पार्ट्स ऑफ दिस सेटलमेंट्स. आणि जुनेचे भाग असतात या सेटलमेंटचे, सुरुवात अगोदरचे भाग, तर त्या भागांमध्ये रस्ते खूप अरुंद असतात किंवा खूप ब्रॉड नसतात. नेक्स्ट, people from different castes, religions, races and ideologies live together in these settlements and hence they have better social life. आणि अशा प्रकारच्या सेटलमेंट्समध्ये सर्व जाती धर्मांचे किंवा वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र राहत असतात. त्यामुळे तिथे खूप सामाजिक जीवन किंवा सोशल लाईफ आपल्याला बघायला मिळत असते. थर्ड टाइप ऑफ सेटलमेंट इज लिनियर सेटलमेंट्स. वेअर वी कॅन सी लिनियर सेटलमेंट्स. लिनियर सेटलमेंट्स आर सीन अलॉंग रोड्स, railways,
rivers, sea coast and foothill regions. लिनियर सेटलमेंट आपण कुठे कुठे बघू शकतो? रस्त्याच्या कडेला बघू शकतो, रेल्वे लाईनच्या कडेला, रिव्हर्स नद्यांच्या किनारी आपण बघू शकतो. त्याचबरोबर समुद्र किनाऱ्याला सुद्धा आपण अशा प्रकारचे सेटलमेंट्स आणि डोंगरांच्या पायथ्याशी सुद्धा अशा प्रकारचे आपल्याला सेटलमेंट्स बघायला मिळत असतं. यू कॅन सी इन दिस पिक्चर्स हाऊसेस आर बिल्ट इन अ रो, म्हणजे एका सरळ रेषेमध्ये एका लाईनमध्ये घरं बांधलेली असतात आणि परत अशा प्रकारच्या लाईन्स त्या घरांच्या पाठीमागे आपल्याला परत दुसरी लाईन बघायला मिळत असते. अशा प्रकारच्या सेटलमेंटला आपण लिनियर सेटलमेंट म्हणू शकतो. These type of settlements are narrow in shape and they are spread along a straight line. अशा प्रकारचे सेटलमेंट हे त्यांची रुंदी कमी असते परंतु एका सरळ रेषेमध्ये ते वाढलेले असतात. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स? या सेटलमेंटचे वैशिष्ट्य काय आहेत? सी द फर्स्ट, हाऊसेस इन दिस सेटलमेंट्स आर अलॉंग अ सिंगल लाईन. हाऊसेस किंवा घरे हे एका सरळ रेषेमध्ये बांधलेले असतात. ॲज द सेटलमेंट्स ग्रो इन द कोस्ट टाईम मल्टिपल लाईन्स इमर्ज. आणि जसे जसे सेटलमेंट वाढत जात असते तर तसे तसे लाईन्ससुद्धा वाढत जातात. अगोदर एक लाईन निर्माण होत असते रस्त्याच्या कडेला किंवा नदीच्या किनारी, त्यानंतर मागची लाईन, अशा पद्धतीने लाईन्स क्रिएट होत जातात आणि सेटलमेंट ही वाढत जात असते. नेक्स्ट, रोड आर पॅरलल टू इच अदर. आणि त्यामधले जे रोड्स असतात, रस्ते जे असतात घरांच्या मधले, तर ते सुद्धा पॅरलल, एकमेकांशी पॅरलल असतात. नेक्स्ट, बिसाइड्स हाऊसेस सम शॉप्स कॅन बी सीन टू. आणि त्यामध्ये घरांचं सुद्धा बांधकाम असू शकतं किंवा वेगवेगळ्या दुकानांचं किंवा गाळ्यांचं सुद्धा आपल्याला बांधकाम बघायला मिळत असतं. नेक्स्ट, कॅरेक्टरिस्टिक्स. दिस सेटलमेंट्स grow along with the roads. For example, such settlements are found along the coastal tracts, major rivers, national or state highways of our country. तर अशा प्रकारचे सेटलमेंट्स आपल्याला कुठे कुठे बघायला मिळू शकतं? कोस्टल भाग असू शकेल, त्याचबरोबर हायवेज असतील किंवा रस्त्याच्या कडेला सुद्धा अशा प्रकारचं आपल्याला सेटलमेंट आपण बघू शकतो. नाउ लुक ॲट दिस टेबल. सम फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द लोकेशन ऑफ ह्युमन सेटलमेंट्स आर गिवन दॅट वी हॅव ऑलरेडी सीन बिफोर. विल रिपीट इट वन्स अगेन. व्हॉट कॅन बी द फिजिकल फॅक्टर्स? फिजिकल फॅक्टर्स कुठले असू शकतात किंवा फिजिकल कारणं कुठले असू शकतात? फिजिओग्राफी ऑफ दॅट प्लेस, लँड अँड सॉईल अवेलेबल ॲट दॅट प्लेस, क्लायमेट, वॉटर सप्लाय अँड रिव्हर बँक्स. दिस कॅन बी फिजिकल फॅक्टर्स. सी द कल्चरल फॅक्टर्स. सांस्कृतिक कारणं कुठले असू शकतात? डिफेन्स, हेल्थ, एज्युकेशन, टुरिझम, हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स. अँड विच कॅन बी द इकॉनॉमिक रिझन्स for human settlements? Irrigation of that place, occupations, transport and communication facilities, industries, trade, उद्योग व्यवसाय, and government offices. Location of different government offices. This can also be the reason for rising human settlements. Now look at these pictures. Observe the photographs given below. Identify the type of settlements shown here and write about them. We have to identify the type of settlements. Here you can see nucleated settlements. Here we can see linear settlement. This is along a road. रस्त्याच्या कडेला सेटलमेंट आहे. सो लिनियर सेटलमेंट. हिअर वी कॅन सी स्कॅटर्ड सेटलमेंट, म्हणजे खूप दूर दूर घर आहेत. सो हिअर वी कॅन सी स्कॅटर्ड सेटलमेंट. अँड इन दिस पिक्चर वी कॅन सी वन रिवर flowing here. So here all three types of settlements we can see. At some places we can see scattered settlement, at some places we can see linear settlement, at some places we can see nucleated settlement. All three types of settlements can be seen in this picture.